दुखत ही प्रॉब्लेम. आणि याच्याही पुढचं जाऊन सांगतो, मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून आपण त्यांना सांगितलं होतं उद्या 12 वाजेपर्यंत महाराष्ट्रातले सगळे अभ्यासक तज्ञ या. काही 12 वाजताच आले, पण काही आपण वेळ दिल्यावर दुसऱ्या दिवशी 12 वाजता आले गुंबळा घालायला. म्हणून विश्वास ठेवू नका. हे तुमचं पोरग आहे, तुमचं पोरग म्हणून जरा हे चुकीचं काम करणार नाही झालं तरी जीव जोस तर तुमच्या लेकरा बाळासाठी लढल. लय लेकर मोठे केलेत समाजाचे, पुढे लय करणार. विश्वास ठेवू नका. हे सगळं परफेक्ट आहे. आणि उली दिली काही झालंच तर मी सांगितलं ना तुम्हाला, सुधारित जे आर काढायचा शब्द व्यासपीठावर घेतला. कमीत कमी 150 अभ्यासक तिथं होते, कमीत कमी 50 हायकोर्टाचे वकील होते यांच्या साक्षीनं. आणि त्यांनी त्यावेळी सांगितलं जे आर ओके. पण काय असतं का, हिला नासकी सवय लागली असते मराठ्यांचेच. एक शब्द त्यातला उचलायचा इकडे फेकायचा आणि तेवढ्याच बुळबुळ करत बसायचं. काय होत नाही रे पोराओ. अरे तुम्ही एवढी मुंबईत जाऊन जीवाची बाजी लावून झुंज दिली. अरे 70 वर्षात न होणारा जे आर काढला पोराओ तुम्ही. किती आनंदी पाहिजे असल्याच्यावर, असलेला ऐकून आपण नाराज राहायचं. याच्या पुढचं सांगतो, काही मराठ्यांच्या वॉटर मोजणी इतक्या सवय असते. एखाद्याने जर 10 एकर वावर घेतलं, ते पडक होत, त्यांनी नांगरीला ते वावर सुपीक केलं. पण तिथं नांगरीत आणि 10 जण होते, त्यातला एक असा होता तर 10 एकर वावर घेतला गाड्यानं. 10 जण आहेत. 10 जण म्हणले मायाला तो वावर घेतला, चांगलं केलं गाड्या, लेकरा बाळाला आयुष्याची भाकर झाली. म्हणजेच हैदराबादच्या गॅजेट विषयी बोलतो. चांगलं लेकरा बाळाला आयुष्याची भाकर दिली. पण त्यात एक जण असा होता किंवा म्हणला वावर नांगरीलं, सगळं केलं, लेकरा बाळाला आयुष्याची भाकर दिली गाड्या, पण मायाला तो बाण टोकरेला नाही. बाण फोडायला पाहिजे होता सगळा. म्हणजे काय, त्यांनी लेकरा बाळाला आरक्षण दिलं ते नाही पाहिजे. किंवा शेत घेतलं 10 एकर, त्यांनी लेकरा बाळाला आयुष्याची भाकर दिली, हे नाही ना त्याला. त्याला बांध फोडण्यात रस होता. का, मारामाऱ्या झाल्या पाहिजे. याला जे आर निघाला याचा आनंद नाही. मराठी मोठे झाले याच्यात नाही. मुंबईत कुटाकुटी व्हायला पाहिजे होती. काहींचे असले सुद्धा नाच